नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आयचोर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये मी सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या फेरीसाठी नव्यानं एमबीबीएस कॉलेज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तिसऱ्या फेरीसाठी किती जागा त्या ठिकाणी वाढतील हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही गुड न्यूज एक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक नवीन एमबीबीएस कॉलेज जे आहे कोपरगावचं ते त्या ठिकाणी आलेलं आहे। तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक ही जी युनिव्हर्सिटी आहे त्या वेबसाईटवर त्या ठिकाणी हा पीडीएफ अपडेट करण्यात आलेला आहे 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी। आणि या पीडीएफ नुसार आपण या ठिकाणी बघू शकता की जे प्रायव्हेट कॉलेज आलेलं आहे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आलेलं आहे ते कॉलेज म्हणजे एचएमटी सखुबाई नारायण कातकरे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे त्या ठिकाणी कॉलेज आहे। 100 सीट इंटेक कॅपॅसिटी या ठिकाणी या कॉलेजची आहे आणि त्यामुळे कुठेतरी 100 नवीन विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं स्वप्न तिसऱ्या फेरीमध्ये पूर्ण होणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, काही जुन्या कॉलेजेसमध्ये सीट इन्क्रीज झालेले आहेत। त्याच्यापैकी वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक जे आहे या कॉलेजमध्ये 30 ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये ऍड होणार आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचं जे आर.के. दमानी मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये 100 जागा वाढलेल्या होत्या आणि त्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये एचएमटी सखुबाई नारायणराव कातकरे मेडिकल कॉलेज कोपरगाव याच्या 100 जागा आणि वसंतराव मेडिकल कॉलेज जे नाशिकचं आहे या ठिकाणी 30 जागा, अशा 130 ज्या जागा आहेत या तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होणार आहे। आणि याचा परिणाम म्हणून जो काही वाढणारा एमबीबीएसचा कट ऑफ आहे हा कुठेतरी कमी होईल। जवळपास 1 मार्कनं या 130 जागांमुळे कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी कमी होऊ शकतो। विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक गुड न्यूज त्या ठिकाणी देतो की बीएमएस कोर्स साठीचं एक जे कॉलेज जुनं कॉलेज आहे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज ते म्हणजे अष्टांग आयुर्वेद कॉलेज जे आहे पुणे जिल्ह्यातील गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि या कॉलेजला त्या ठिकाणी परमिशन आलेली आहे आणि त्यामुळे हे सुद्धा कॉलेज तिसऱ्या फेरीमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन साठी उपलब्ध होणार आहे। ही सुद्धा बीएमएच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज त्या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नव्यानं काही एमबीबीएस कॉलेज येण्याची शक्यता आहे। त्याच्यापैकी बीएसपी मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर सीएसएमएसएस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा, त्याच्यानंतर आयडियल मेडिकल कॉलेज पालघर आहे, त्याचप्रमाणे माऊली मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर मलाटी मेडिकल कॉलेज आहे अकोला। तर असे काही कॉलेजेस आहेत ज्यांना ज्या कॉलेजेसना त्या ठिकाणी प्रपोजल ऍप्लिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी एनएमसी कडे सादर केलेलं आहे आणि त्यानुसार कुठेतरी यापैकी 1-2 जरी कॉलेजेस त्या ठिकाणी आले तर कुठेतरी वाढणारा जो एमबीबीएसचा कट ऑफ आहे तो कमी होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं जो स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही त्या ठिकाणी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडसाठी काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फक्त एवढी फीस त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। फक्त त्या ठिकाणी 200 ऍडमिशनच घेण्यात येणार आहे। जवळपास 70+ ऍडमिशन आतापर्यंत बीएमएस कोर्स साठी जे झालेले आहे। ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा आणि आयचोर मेडिकल काउन्सिलिंगचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।